राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनामध्ये त्यांना 3 प्रकारचे लाभ होऊ शकतात। हे कोणकोणते लाभ आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या। तर बघा, या ठिकाणी पहिला जो लाभ आहे तो आहे निवृत्तीचे वय। तर राज्य कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार व इतर 25 घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी प्रमाणे 60 वर्ष करण्याची मागणीची दखल घेण्यात आलेली असून माननीय सचिवांकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे। 2 वाढीव डीए राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करणे अद्याप प्रलंबित आहे। महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे। 3 नंबर जो आहे तो आहे गरबाडे भत्ता। तर बघा, 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे 50% अधिक होईल, त्यावेळी गरबाडे भत्ता मध्ये देखील वाढ अपेक्षित आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 3% डीए वाढ होणार असून त्यामुळे एकूण महागाई भत्त्याचे दर हे 53% म्हणजेच 50% पेक्षा अधिक होणार आहे, ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित गरबाडे भत्ता लागू करण्यात येणार आहेत।